नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत। ही थोडीशी निग्लिजिबल आहे, सर्वत्र उगवते, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं महत्त्व फार लोक जाणत नाहीत। तर त्याचं नाव आहे चांगेरी। संस्कृत नाव आहे चांगेरी, मराठीमध्ये त्याला अंबुटी म्हटलं जातं, आंबुती म्हटलं जातं आणि त्याचबरोबर त्याचं बोटॅनिकल नाव आहे ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा। तर अत्यंत सुंदर दिसणारं 3 बदाम 3 फूल असं एक आपण बघितलं असेल, पिक्चर एक होतं पूर्वी, त्या अनुषंगानं त्याचं पान आहे। त्याची 3 पानं जी असतात, म्हणजे एकच पान असतं पण 3 बदाम एकत्र जुळलेल्या अवस्थेत त्याची पानं असतात। खायला आंबट लागतं, त्याच्यामध्ये असणारा आंबट पदार्थ आहे ना, तोच त्याचं खरं औषध आहे। खास करून लघवीच्या विकारामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया लघवीच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन करतात। कित्येक अँटीबायोटिक अजिबात काम करत नाहीत। अशा वेळी ही वनस्पती वरदान आहे। तर या पानाची केवळ झाडाची केवळ पानं खाल्ली तरी चालतील किंवा त्याचा रस जरी घेतला तरी सुद्धा चालू शकेल, कारण हे झाड सर्वत्र मिळतं। तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता। याच्या बियांची एक मेकॅनिझम आहे। याची जी फळं असतात ना, साधारण एक कॅप्सूल प्रकारची असतात, बारीक छोटंसं कॅप्सूल असतं आणि ज्यावेळी ते पक्व होतं त्यावेळी एखाद्या बंदुकीतून गोळी बाहेर पडावी त्या पद्धतीनं त्याचं मेकॅनिझम असतं। त्या बिया फुटून आपोआप तशा बंदुकीतून गोळ्या चालतात, तशा पद्धतीने बिया फेकल्या जातात। म्हणजे सीड डिस्पर्सल मेकॅनिझम असं त्याची बोटॅनिकल टर्म आहे। तर आपण खास करून बोटॅनिकल विश्वावर न जाता, तर ज्या ज्या लोकांना लघवीचा त्रास आहे, खास करून युरिन ट्रॅक इन्फेक्शन, मुतखडा असेल, त्या जोडीने कोणत्याही स्वरूपाचं, ज्यांना युरिया वाढलेला आहे, क्रिएटिनिन वाढलेला आहे, युरिक ऍसिड वाढलेला आहे, अशा सर्व लोकांसाठी ही वनस्पती वरदान आहे। तुम्हाला फ्री मिळते, कोणतेही इंडेंजर्ड स्पेसीज नाही किंवा कोणतेही धोक्यात असणारी वनस्पती नाही। त्यामुळे तुम्ही वापरू शकता, बिनधास्तपणे वापरा आणि तुमच्या लघवीचा मार्ग स्वच्छ सुंदर ठेवा। कारण लघवी वेळेत होणं, स्वच्छ होणं म्हणजे याचा अर्थ आहे शरीरातील आपल्या टॉक्सिक मटेरियल वेळच्या वेळी बाहेर जाणं। ते जाणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण किडनी फेल्युअर हा सध्या वाढत चाललेला मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला मदत करणारी ही गुणकारी वनस्पती आहे। याचा जरूर तुम्ही लाभ घ्या। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी निश्चितपणे या माहितीची देवाणघेवाण जरूर करा। धन्यवाद।